काय वक्तव्य? निशिकांत दुबेनी घरात बसून भुंकू नये, त्यांनी महाराष्ट्रात यावं. पटक पटक कसं मारतात हे त्याला महाराष्ट्र दाखवून देईल. असं आहे, घरात कुत्री भुंकतच असतात, त्यामुळे अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे फारसं लक्ष देऊ नये. त्याच्यात खरंच धमक असेल तर त्यांनी मुंबईत यावं किंवा महाराष्ट्राच्या कोणी खेड्यापाड्यात यावं. खेड्यापाड्यातली गावं, महाराष्ट्रातली गावं त्यांनी पाहिलं नसेल तर बाजीराव सिंगम एकदा बघावा की तो एखाद्या खेड्यागावात भेटायला येतो आणि ते खेड्यागावातली लोक त्याच्या कशा पद्धतीनं त्याचा पाहुणचार करतात. दुबे बिबेसारखी कुत्रे रोज महाराष्ट्रात भुंकत असतात. अशा लोकांना कसं वटणीवर आणायचं हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. एकीकडे पाहिलं आज मीरा रोडमध्ये मनसेचं आंदोलन होतं, पण पहाटेच अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा किंवा अटक करण्यात आली. एकीकडे गुजराती मारवाडी समाजाचा मोर्चा निघतो, पण मराठी माणसाचा मोर्चा निघतो तेव्हा सरकारकडून दडपशाही होते असा आता आरोप केला जातो. नाही, सरकार काही दडपशाही करत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता सरकार नेहमी काळजी घेत असते. अशा पद्धतीनं मीरा भाईंदरमध्ये जे काही मारवाडी बांधव एकत्र आले, आम्ही त्यांच्याकडून मराठी माणसांनी पण शिकलं पाहिजे की आपण एकत्र असलो पाहिजे आणि मराठी मुद्द्यावर आपण सगळे पक्ष एकत्र असलो पाहिजे. या मताचा मी स्वतः आहे, आमचा पक्ष पण त्या मताचा आहे. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्या काळजीपोटी सरकारने ती कारवाई केली असावी. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी निशिकांत दुबे यांची पाठराखण केली. ते काय महाराष्ट्रद्रोही नाही आहेत, त्यांनी त्यांचं वक्तव्य चुकीच्या अँगलने घेतलं असं त्यांनी म्हटलं. सदावर्ते साहेबाचा अँगल बरोबर कधी असतो ते तुम्ही सांगा. त्यांचाच अँगल मुळात चुकलेला असतो. पण सदावर्ते साहेबांनी जर त्यांचं वकीलपत्र घेतलं असेल तर ते तेच उत्तर देणार आहेत. म्हणजे दुबेसारखा एखादा भामटा तो महाराष्ट्राच्या बाबतीत बोलणार, मराठी माणसाला घरात ठोकू ठोकू मारणार अशी भाषा करणार. आणि आमचीच लोक, हे दुर्दैव आहे महाराष्ट्र की महाराष्ट्रातच जन्माला आली लोक त्याची पाठराखण करत आहेत. अरे अख्खा देश पोचणारा महाराष्ट्र आहे. एक काळ होता की मिलोची ज्वारी खाऊन महाराष्ट्रात क्रांती केली, पण वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांती केली आणि हा महाराष्ट्र सर्वांना देता झाला, एक्सपोर्ट करता झाला. असा महाराष्ट्र आहे जो सगळ्यांना पोचतो. आणि त्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल असा अपशब्द वापरणाऱ्या दुबेला भर चौकात ठोकलं पाहिजे असं मताचं मी आहे. विरोधी पक्ष नेतेपदी कोणी यावं हे 3 पक्षांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे. काँग्रेस, तुमचं उबाठा गट म्हणजे मशाल चिन्ह आणि तुतारी चिन्ह असलेलं राष्ट्रवादीचा एक गट, या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर एक शिक्कामोर्तब होत नाही आहे. त्यामुळे एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करा की भास्करराव जाधवांना करायचं, वडेट्टीवार साहेबांना करायचं, नाना पटोलेजींना करायचं. हे एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर मगच विधानसभेचा विरोधी पक्षनेता सरकार बघतंय. हो, सरकार गांभीर्यानं बघतंय, पण तुमच्यात तर एकमत असलं पाहिजे. यांच्यात एकमत नाही. इतकंच काय, 2 भाऊ एकत्र येत असताना काँग्रेस पक्ष अब्सेंट होता, याचा अर्थ स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये कुठेही समन्वय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.